बुल्ढाना जिले के चिखली तालुका में वर्ष 2009 में स्वीकृत एक परियोजना में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार के आरोप सामने आए हैं। यह परियोजना पहले 26 करोड़ रुपए की थी, जिसे कथित अनियमितताओं के चलते बढ़ाकर लगभग 2000 करोड़ रुपए तक पहुंचा दिया गया है। आरोप है कि वाटरफ्रंट कंपनी के गलत तरीके से टेंडर भरकर और अवैध बिलों के जरिए भारी वित्तीय गड़बड़ी की। कोर्ट द्वारा कंपनी पर प्रतिबंध लगाए जाने के बावजूद महामंडल के तत्कालीन एमडी द्वारा उसे संरक्षण दिए जाने का आरोप है। इस मामले को लेकर विधानसभा में लक्ष्य सूचना पेश की गई और 3 महीने में जांच पूरी करने का आश्वासन दिया गया। जांच के दौरान महाराष्ट्र के अन्य प्रकल्पों में भी इस तरह के घोटाले के उजागर होने की संभावना जताई जा रही है, जिसके विषय में जानकारी दी है श्वेता महल्ले पाटील ने। बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली तालुक्यातील सारंगवाडी हा प्रकल्प दिवंगत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि 2009 मध्ये विरोधी पक्षनेते स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर यांनी पाठपुरावा करून सारंगवाडी हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता। 2009 मध्ये हा प्रकल्प जेव्हा मंजूर झाला होता त्यावेळेला या प्रकल्पाची पहिली प्रशासकीय मान्यता जी आहे ती 16 कोटीची होती आणि 2009 पासून तर 14 पर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये हा प्रकल्प फक्त मंजूर झाला होता, प्रत्यक्ष काम हे सुरू झालं नव्हतं। महायुतीचं सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती देण्याचं काम त्या ठिकाणी झालं, परंतु दुर्दैवाने त्यावेळेला जे महामंडळ आहे त्या महामंडळाचे तत्कालीन एमडी खुशिरे म्हणून आणि ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं, वाटरफ्रंट नावाची कंपनी आहे, यांनी संगनमताने 2009 पासून तर 2024 पर्यंत त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कागदपत्र दाखवून चुकीच्या पद्धतीने टेंडर भरून हा 16 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा 260 कोटी रुपयापर्यंत दिला। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे। वाटरफ्रंट कंपनीच्या माध्यमातून कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी या कंपनीवरती ताशोरे ओढले होते, या कंपनीला निलंबित केलं होतं, परंतु एमडी खुशिरे यांनी ऑफ द रेकॉर्ड जाऊन या कंपनीला मदत केली आणि पुन्हा हे काम वाटरफ्रंट कंपनीला देण्यात आलं। या संदर्भातली लक्षवेधी आज आम्ही लावली। मंत्री महोदयांनी या लक्षवेधीवरती SIT नेमलेली आहे, परंतु हा खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी वाटरफ्रंट कंपनीचे संचालक सुनील मुंदडा, हर्षद मुंदडा आणि सोबत MD खुशिरे यांनी केलेला हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे। SIT मंत्री महोदयांनी सांगितलं की 3 महिन्यामध्ये या SITची चौकशी पूर्ण होऊन त्या ठिकाणी कठोर कारवाई त्या ठिकाणी केल्या जाईल। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, आज जरी फक्त वाटरफ्रंट कंपनी आणि MD खुशिरे दिसत असले तरी याच्या सोबत अजून महाराष्ट्रातल्या 2-3 कंपन्या आहेत। या 2-3 कंपन्या मिळून आणि खुशिरे मिळून एक मोठं नेक्सस महाराष्ट्रामध्ये त्यांनी तयार केलेलं आहे। असे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये की त्यांनी अवास्तव त्या ठिकाणी कागदपत्र दाखवून अवास्तव डिमांड त्या ठिकाणी केलेली आहे, मोठे मोठे टेंडर त्या ठिकाणी भरलेले आहे, प्रत्यक्ष काम मात्र कुठेही पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये याच वाटरफ्रंट कंपनीने जवळपास 6000 कोटी रुपयाचा असाच एक प्रकल्प घेतलेला आहे। त्याही प्रकल्पामध्ये प्रचंड अनियमितता आहे, परंतु जेव्हा सारंगवाडीचा प्रकल्पाची SITची चौकशी होईल आणि ती चौकशी झाल्यानंतर जे काही तथ्य समोर येईल त्यावेळेला नक्कीच रत्नागिरी असेल किंवा मग वैभववाडी असेल, गंगाखेड असेल, या प्रत्येक ठिकाणचे भ्रष्टाचार हे त्या ठिकाणी पुढे येतील अशी त्या ठिकाणी पूर्ण खात्री आम्हाला आहे। या कंपनीचे जे आता तुम्ही बघताय 2009 मध्ये जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला त्याचा खर्च तेव्हा म्हणजे पहिली प्रशासकीय मान्यता ही 16 कोटीची होती आणि आजच्या घडीला 260 कोटी रुपये त्या प्रकल्पाला लागत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पैसे खर्च करून सुद्धा अजूनही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही आहे। जेव्हा आमची लक्षवेधी लागली त्यावेळेला याचं काम प्रगतीपथावरती चालू झालेलं आहे। बरेचसे जे बिलं आहेत हे काम न करता त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत।
प्रचंड त्याच्यामध्ये अनियमितता आहे आणि काहीतरी अनियमितता आहे म्हणूनच आज मंत्री महोदयांनी याच्यावरती SIT नेमलेली आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की या SIT मध्ये ही कंपनी असेल, कंपनीचे सर्व संचालक असतील आणि महामंडळाचे तत्कालीन MD कुशिरे असतील किंवा जिल्ह्यातले संबंधित अधिकारी, त्या महामंडळावरचे विभागास्तरवरचे अधिकारी, हे सगळेच यांनी संगनमताने त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि हा महाराष्ट्रामध्ये फक्त एकच प्रकल्प नसून असे बरेचसे प्रकल्प आहेत आणि अजून बऱ्याचशा कंपन्या त्या ठिकाणी आहेत. जसं जसं चौकशीचे रिपोर्ट्स पुढे येतील तसे तसे येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये त्याच्यातलं तथ्य समोर येईल. कोण कोण याच्यामध्ये अजून बाकी कंपन्या आहेत, कोणाचा राजकीय दबाव त्या कंपन्यांवरती आहे किंवा राजकीय दबाव महामंडळाच्या अधिकाऱ्यांवरती आहे. हे आपनार होनो कामात लगाओ. आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो.